पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणात कारवाई न झाल्यानं नागरिकांचा टोकाचा इशारा। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तहसील कार्यालयात खोटे असत्य प्रतिज्ञापत्र सादर करून शासन व प्रशासनाची फसवणूक झाल्याच्या प्रकरणात वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्यानं व्यतीत झालेल्या एका नागरिकानं थेट टोकाचा पवित्रा घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घडली। संबंधित नागरिकांना आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र वेळीच हस्तक्षेप झाल्यानं मोठा अनर्थ टळला। संदीप प्रेमसिंग जमादार राहणार शिरपूर असं या नागरिकाचं नाव आहे। त्यांनी शिरपूर तहसील कार्यालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून फसवणूक केल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती। या संदर्भात त्यांनी तहसील प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व पाठपुरावा केला, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यानं आपणास न्याय मिळण्यासाठी हा टोकाचा मार्ग अवलंबल्याचं त्यांनी सांगितल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच उपस्थित अधिकारी व पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। संबंधित नागरिकाला पुढील कारवाईसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान खोट्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून शासन व प्रशासनाची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप असल्यानं या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सदर नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। नाही सोडा नाही तुम्हाला आता प्रेमान सांगतोय दादा, आता प्रेमान तुम्ही मारा चला माझ्या दादा एवढं सांगतोय आम्ही, एवढं होईल ना, होईल ना मग तेच म्हणतो ना आम्ही कुठं होईल ना, कुठं टेन्शन घेता तुम्ही दाखल करताना काही नाही केलं। हा ना दादा, लाख रुपये दाखवले माझ्यावरती। दादा कुठून आले विचारलं नाही का? पैसे घेऊन दाखल करतात गुन्हे। माझ्यावर गुन्हा दाखल करताना काहीच तपास केला नाही। मी पूर्ण चार्जशीट दाखवतो। भरपूर वेळेस आलं गेलं 6 महिन्यापासून तहसीलदाराला तुम्ही कलेक्टरला लेटर दिलं, खोटा स्टॅम्पवर डायरेक्ट गुन्हा दाखल झाला माझ्यावरती। प्रतिज्ञापत्रावर सही शिक्का डुप्लिकेट बॅक डेट मध्ये स्टॅम्प बनवलेला आहे, त्याचे पुरावे दिले मी। तरी आजपर्यंत गुन्हा दाखल होत नाही। रजिस्टर खरेदी झाल्यावर सुद्धा भाऊ बसून घ्या, जास्त हे नाही करायचं, बसा। सर येथून द्या सगळं पुरावे सहज देतोय मी आजपर्यंत सगळं घेतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।